राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त या गुहोचं औचित्य साधून राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेतून महसूल विभागाच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र 22 जुलैपासून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं समाधान अभियान या ठिकाणी संकल्प होत आहे. याचाच एक भाग म्हणून आज कोरेगाव मतदारसंघामध्ये हे महाअभियान या ठिकाणी संपन्न होत आहे. या अभियानाला उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे, या जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रमुख आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढं शांत संयमी पाहिलेलं व्यक्तिमत्व आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रशासनावरती पकड शासन असे एक अध्यक्ष जिल्हाधिकारी पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी जिल्हा बँकेचे सरकारी सुनील गडकरी आणि त्यांच्या सगळ्यांचे नाव घेतली पाहिजे. सगळे जिल्हा परिषद सदस्य, आमच्या सभापती बरोबरही सगळ्या पंचायत समिती सदस्य, आमचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद समितीचे सदस्य राहुलदादा, या शिबिरावर सर्वच मान्यवर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावमध्ये प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे ते म्हणजे आमचे प्रांताधिकारी तहसीलदार सतीश बोडे. त्या दोघांच्या नेतृत्वाने खरंच कोरेगाव मतदारसंघ अत्यंत चांगल्या पद्धतीने करून चालला आहे. मी सर्वांचे या आभार मानतो. त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व महिला आणि बंधू भगिनी, कलेक्टर साहेबांनी आज इथं येऊन आमचे किरणनामा या ठिकाणी आज या ठिकाणी येऊन साहेब आमचं टेन्शन वाढवलं. तुम्ही भाषणामध्ये सांगितलं तुम्ही समाजात बघायला पाहिजे होतं. साहेब मोदी साहेबांनी 33% आरक्षण दिलं, बघत घ्या 60% पोहोचले हो. बघा की 60% महिलांना 40% सुद्धा मिळवत आहे. आज यांच्या डोक्याचं कसलं माझं धर्म ऐकणार नाही. सरकारकडून येणारं एक लाभ आमच्या बाजारात पडतो, उचलून खिशात घ्यायचा, सगळ्या काहीतरी करायचं, हे आमच्या स्टाईल असते. आणि साहेब तुम्ही नेमकं शिकवलं आज पुस्तक काय ठरलं काय आणि त्या शिकवण्याच्या अधिकारीकडून बाकीची काहीच नाही. महिला जिल्हा परिषद सदस्यांपैकी महिला सभापती पण महिला, आमच्या गावामध्ये सभापती पण महिला. आपलं राहिलंच नाही का? राहिलेलं होतं थोडंसं शासनाचा लाभ घ्यायचा, बायकोला लक्ष संध्याकाळी ओके सूर्य असतो की ती पण आपण प्रिफर केली. आता मला वाटतं उद्यापासून केलं तुझ्या घरात सुरुवात माझ्या घरात सुरुवात केली. आता बायको पहिली म्हणणार माझं 50% आहे, पुन्हा पोरगी म्हणणार गावात तुझ्या गावाकडे मी आहे. खऱ्या अर्थात मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी डेंजर काम केलं, पण चांगलं आहे सगळं स्वतः घेतलं. आता त्यांनी सांगितलं ते सुंदर सांगितलं, तर माझ्यावर डोक्यात कधी आलं नव्हतं. प्रभाग संघ खटाव, या खटाव प्रभाग संघाच्या महिलांना अत्यंत तोकडा पगार मिळतो. काय खूप कमी पगार मिळतो. या महिला प्रचंड काम करतात. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, या प्रभाग संघाच्या महिला प्रचंड काम करतात, परंतु त्यांना तोकडा पगार. शासनाची जो परिस्थिती बनली आहे ती सगळ्याचे आपण स्वीकारलं पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये आपण उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले पाहिजे म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा परिषद समितीतून आपण विशेष बाब करू.
वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण योजनेतून 3 कोटी रुपयाचे शीतगृह या ठिकाणी आपण मंजूर करून दिलं आणि या शीतगृहाच्या माध्यमातून मिळणारा जो निधी आहे तर 80 महिला त्यांचे पगार 5,000 रुपये 100% वाढवणार आहे आणि त्यांना शासकीय पगार प्लस 5,000 रुपये महिन्याला मिळणार आहे. एवढा सुंदर उपक्रम या ठिकाणी झाला. आता हा एकच निर्णय याला जागा सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिले तर महिलांनी उद्योग केला पुरुषांनी नाही ते काम बंद करा कारण आपले उद्योग वेगळे असतात. महिलांनी एखादा उद्योग उभा केला तर त्याला शासकीय जमीन द्यायचं धोरण आहे आणि मला माझ्या बायकोने सांगितलं मी जागा कोण देणार तिने मला सांगितलं अहो मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही जर उद्योग केला तर आम्हाला शासकीय जागा मिळणार म्हणजे फार हुशार आहे. जे महिला हुशार आहे बरोबर बाहेर कायदे सोडून द्या आणि सगळे कायदे घेत असतात. त्यामुळे तुमचं सगळं नीट चाललेलं आहे आमचं पण नीट चालवलं असं करतो कारण 20,000 लाभार्थी तुझे साहेब मला वाटतं 14,000 महिला लाभार्थी पण चांगला आहे तुमच्या माध्यमातून सरकार चांगलं चालणार आहे. हा विचार राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केलेला आहे कारण आमच्या डोक्यात तुम्हीचाच राजकारण नसतं तुमच्या डोक्यात राजकारण नसतं तुमच्या डोक्यात समाज सुधारणा नसते आणि म्हणून आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याबरोबर प्रशासनाने ठरवलं की आज आपण पूर्ण ताकदीनं महिलांना पुढे घेऊन त्या ठिकाणी काम करायचं. म्हणून कलेक्टर साहेबांनी इथे सांगितलं ऍडमिनिस्ट्रेटरचा नंबर काढा तुमचा फार्मर आयडी काढा त्याशिवाय तुम्हाला वर्ग येणारा लाभ मिळणार नाही. मला वाटतं साहेब जे राहिले जातात त्या तुमच्या भारताचं 100% होतील आणि चला होईल बायकोच जर आयडी काढायला तर नवरा बरोबर तिच्या मार्ग सुटेल आणि स्वतःचा पण आयडी काढून देईल 50% लाभ मिळावा म्हणून तो सुद्धा या ठिकाणी आयडी काढेल. खऱ्या अर्थानं साहेब कोरेगाव मतदारसंघामध्ये आपण पाहिलेलं आणि आपण कायम साथ दिलेली आहे. कोरेगाव मतदारसंघात कायम प्रशासनाच्या बाबतीत खूप आग्रही राहिलेलं आहे. माझं स्वतः बारीक लक्ष असतं परंतु माझा इंटरव्ह्यू असतो कधी माझा कलेक्टर साहेब मी सांगतो साहेब आणि आमच्या तहसीलदार साहेबांना कुठलाही फोन असतो महसूल विभागामध्ये कुठल्याही विभागामध्ये माझा करतो मी प्रशासनाला 100% पूर्ण मोकळी दिलेली आहे आणि त्याचा परिणाम एवढा चांगला आहे की आमच्याकडे एखादी व्यक्ती तहसीलदार कार्यालयात गेली किंवा प्रांत कार्यालयात गेली पाणी पुरवठा विभागात गेली तर त्याचं काम जागेवरती होतं आणि याच्यामुळं समाज सुखी आहे आणि त्याला सुखी करण्याचं जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे ते या ठिकाणी खऱ्या सात योजना या ठिकाणी दिसतं. अत्यंत महत्वाची योजना लक्ष्मणराव विनामदार उत्सव जलसिंचन योजना भेट राबवली. आज कोरेगाव तालुक्यासाठी साहेब 70% मतदान ठेवली. राज्य सरकारनं 2200 कोटी रुपयाचा निधी या कोरेगाव तालुक्याला दिला आणि आता आपण पाहत आहे की भाड्याला त्या संपूर्ण वरच्या भागाला आपण पाण्याची योजना राबवायला सुरुवात केलेली आहे. साहेब आपण पावसाचं सांगितलं प्रचंड पाऊस महाबळेश्वरात पडतोय सातारला पडतोय कोरेगावला पण पाऊस कमी आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट अवस्था रामसवाडी असेल भांडे असेल किंवा असेल मानपड असेल अत्यंत भयानक परिस्थिती आहे. पाऊस आल्यासारखं वाटतंय पण पाऊस आलेला नाही अशी परिस्थिती आहे. मग विखे पाटील साहेबांशी बोललो मुख्यमंत्र्यांच्या कानावर विषय टाकला आणि आपण पाणी योजना चालू केल्या ज्या कर्नाटकला जे पाणी वाहून चाललेलं आहे ते सगळं पाणी आपण आता भाजप कोरेगावमध्ये भरून घेतोय खटाव तालुक्यामध्ये भरून घेतोय. ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे तरी नागपूर असेल सगळी धरणं आपण या ठिकाणी भरून घेतोय की जेणेकरून आपल्याला दुष्काळामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये दुष्काळ जाणवणार नाही अशा पद्धतीची सोय या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतोय. त्या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण चाललंय. शेतकऱ्यांसाठी सुंदर योजना आता भावी केलेल्या त्या ठिकाणी सांगितली ते खूप छान योजना आहे. आपण गटाचा भंडारा केला
आमचे त्यावेळेचे आमचे मंत्री कृषी मंत्री दादा भुसेंच्या माध्यमातून आपण 142 शेतकऱ्यांना शेतकऱ्यावर लक्ष लावायला सुरू केलं आणि आपण त्यात यशस्वी झालो. आता आपल्याला नॅचरल कोंबड्याचं पालन केलं पाहिजे, नैसर्गिक कोंबड्याचं पालन केलं पाहिजे, आपली प्रोटीनची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी बिलकुल केली पाहिजे, ज्याच्यामध्ये पैसा मिळतो असे सगळे उद्योग त्या ठिकाणी प्रभाग सगळ्यांनी केले पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांनी केले पाहिजे असं आव्हान आपल्याला करतो. आणि शेवटची गोष्ट आपण सांगितली बळीराजा आनंद, मुख्यमंत्री बळीराजा आनंद योजना. तर मी 2021 आमदार झालो. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा समाजात प्रश्न मांडला आणि या ठिकाणी घोषणा केली की माझा आमदारचं जे मानधन आहे, महिन्याला 2 संवत्सरात जे मानधन मिळतं ते सगळं मानधन, आजपर्यंत सगळं मानधन हे मी संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या मानधनाचं भरून द्यायला लावलेलं आहे. आणि आधी बावनकुळे साहेबांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं तर 7.5 कोटी रुपये दिले त्या गोरेगाव मतदारसंघाला, गोरेगावच्या पाणी योजनेला आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दाखवला. त्याचबरोबर आता मी माझा आमदार म्हणून सुद्धा 3 कोटी रुपये त्यामध्ये लागतोय आणि 10.5 कोटीचं नियोजन करतोय. सगळे रस्ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होतील यात आमचं प्रशासन आणि आमची कमिटी चांगल्या पद्धतीने काम करेल. आम्ही कामात कुठेही कुठलाही करणार नाही. शासनाने दिलेल्या 100% योजनेचा लाभ हा सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रशासन या ठिकाणी सज्ज होईल आलेलं आहे आणि काम करत आहे. त्याबद्दल मी प्रशासनाचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आज 1 ऑगस्ट महसूल दिन, महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी त्या दिनाचा शुभेच्छा देतो. आपण सगळे एका मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. आज 20,000 लोक या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभार्थी कुठेही असतील, कुठेही जिल्ह्यात असतील तर कुठल्याही तालुक्यात असतील, जेवढे लाभार्थी कोणी केले त्याबद्दल मी पुन्हा एकदा प्रशासनाचा आभार मानतो.